नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुम्हाला पेज नंबर 52 वर जो एक उतारा दिलेला आहे वाचण्यासाठी, उतारा वाचा व त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर ते आज आपण बघणार आहोत. पुस्तकाकडे केवळ कागदांवर छापलेला मजकूर इतक्या मर्यादित अर्थाने पाहता येणार नाही. पुस्तकांनाही जीव असतो, त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व असतं. पुस्तकं आपल्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतात. गरज असते ती आपण त्यांच्याशी बोलण्याची, संवाद साधण्याची. एकदा का पुस्तकांशी मैत्री जुळली, नातं निर्माण झालं की मग पुस्तकांकडून फक्त घेत राहायचं. परमेश्वरानं आपल्याला एकच आयुष्य दिलं आहे, पण या एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याचा अनुभव आपल्याला केवळ पुस्तकच देऊ शकतात. शिवकथा वाचायला लागलो की त्यांच्या शब्दाशब्दातून इतिहास जिवंत होतो. जंगलाबाबतचं वर्णन वाचताना घनदाट अरण्य, सृष्टीची मनोहारी रूपं पाहत पशुपक्षी प्राण्यांशी संवाद साधतो. विनोदी कथेमुळे भन्नाट आणि गमतीदार लोकांच्या विश्वात आपण हरवून जातो. तर चरित्र वाचताना प्रतिकूल परिस्थिती आणि थोरामोठ्यांचे कार्य आपल्याला अंतर्मुख बनवते. पुस्तक हे आयुष्याला संपन्न आणि श्रीमंत करणारं ज्ञान भांडार आहे. त्यातून मनोरंजन तर होतंच आणि जाणीवाही प्रगल्भ होतात. शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे अन्नातून, तर मन आणि बुद्धी यांच्या भरणपोषणासाठी आवश्यक सत्वे केवळ पुस्तकेच देतात. म्हणून पुस्तकं प्रकाशवाटा दाखवणारा मित्र असतो, त्याच्याशी नातं जोडायलाच हवं. तर या ठिकाणी जो उतारा तुम्हाला दिलेला आहे वाचायसाठी, त्या उतार्यामध्ये पुस्तकांचं महत्त्व सांगितलेलं आहे की पुस्तकांकडे बघताना आपण कोणत्या दृष्टीने बघायला पाहिजे. केवळ एक कागदावर छापलेला मजकूर इतक्या मर्यादित अर्थाने आपण पुस्तकांकडे बघायचं नाही आहे. तर पुस्तकं ही जिवंत आहेत, सजीव आहे, त्यांचं एक स्वतःचं व्यक्तिमत्व आहे आणि पुस्तकं ही आपल्यासोबत बोलण्यासाठी उत्सुक असतात. आणि या दृष्टीने आपण पुस्तकांकडे बघायचं की आज मी पुस्तक वाचणार आहे, या पाठातून मला काहीतरी माहिती करून घ्यायची आहे, हे पुस्तक मला माहिती देणार आहे. पुस्तक हा एक सजीव घटक म्हणून आपण त्या पुस्तकाकडे बघितलं पाहिजे. आपल्याशी बोलणारा तो एक मित्र आहे, या भावनेने आपण पुस्तकांकडे बघायला पाहिजे. कारण आपल्याला गरज आहे ती त्यांच्या पुस्तकांशी बोलण्याची, संवाद करण्याची गरज आपल्याला भासली पाहिजे. एकदा पुस्तकाशी जर आपली मैत्री जुळली, एक नातं निर्माण झालं की मग पुस्तकांकडून फक्त घेतच राहायचं. तुम्हाला पाहिजे ती माहिती पुस्तकं देत असतात. फक्त आपल्याला ती जाणीव पाहिजे की या पुस्तकांमधून मी कितीतरी ज्ञान मिळवू शकतो आणि किती ज्ञान मिळवायचं आणि किती नाही, अशी उत्सुकता तुम्हाला पुस्तकांच्या बाबतीत असायला पाहिजे. कारण की आपल्याला परमेश्वराने एकच आयुष्य दिलेलं आहे, परंतु पुस्तकं वाचायचा जर छंद आपल्याला लागला तर एकाच आयुष्यात आपण अनेक आयुष्य जगण्याचा अनुभव घेऊ शकतो. म्हणजे ते कसं काय, पुस्तकांमुळे आपल्याला कसे काय अनेक आयुष्य जगता येतील. तर अनेक प्रकारची पुस्तकं आहेत, अनेक व्यक्तिरेखा वर्णन करणारी पुस्तकं आहेत. जसं आपण जर शिवकथा म्हणजे शिवाजी महाराजांच्या कथा जर वाचायला घेतल्या तर त्यांच्या शब्दाशब्दातून आपल्याला इतिहास आपल्या नजरेसमोर उभा राहतो. एक भावविश्व आपल्या नजरेसमोर तयार होतं. म्हणजे शिवाजी राजांच्या त्या काळात आपण जगण्याचा आनंद त्या शिवकथांमधून घेऊ शकतो. त्यानंतर जंगलाबाबतचं एखादं वर्णन वाचणारं पुस्तक आपण घेतलं, जसं बालीबेट वगैरे असे पाठ आहेत तुम्हाला. त्यानंतर आपण विवेकानंदांचा पाठ बघितला की तो पाठ वाचताना आपल्या डोळ्यासमोर विवेकानंदांची व्यक्तिरेखा उभी राहायला पाहिजे. ते कसे पोहत गेले, तिथे पोहोचले वगैरे. म्हणजे आपण त्या काळात घडलेली जी घटना आहे ती विवेकानंदांची, ते जे व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व आपण आपल्या डोळ्यांसमोर कल्पना तयार करून, मनात भावविश्व निर्माण करून ते व्यक्तिमत्व आपण अनुभवलेलं आहे. त्यानंतर जंगलाबाबतचं वर्णन करणारा पाठ असेल तर अरण्य आहे, घनदाट सुंदर निसर्ग आहे, हिरवीगार वेली आहेत, फळाफुलांची बाग आहे, त्याला सुंदर सुंदर फुलं आलेली आहे बागेमध्ये. अशा प्रकारचं सुंदरसं वर्णन. पशुपक्षी कोणते आहे, प्राणी कसे आहेत, या सगळ्या गोष्टींचं जेव्हा वाचन करू आपण मन लावून, तेव्हा ते विश्व आपण जगू, त्या विश्वात आपण रममान होऊन जातो. त्यानंतर विनोदी कथा वाचल्या आपण समजा, मजेदार, तर गमतीदार आनंददायक अशा लोकांच्या विश्वात आपण जाऊ शकतो.
हरवून जाऊ शकतो, त्या व्यक्तिरेखा आपण वाचनातून अनुभवू शकतो. तर अशा प्रकारे चरित्र वाचायला घेतलं असेल, बाबासाहेब आंबेडकर आहे किंवा ज्योतिबा फुले आहे किंवा विवेकानंदांचं जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लोकमान्य टिळक आहे, महात्मा गांधी आहे, अशा लोकांची चरित्र पुस्तकं जी असतात, आत्मचरित्र, ती वाचायला घेतली तर आपण त्यांचं कार्य कसं, ते कसे जगले, त्यांनी कोणत्या प्रकारचं कार्य केलं, ह्या सगळ्या गोष्टी वाचून आपण अंतर्मुख होऊ. त्यांच्याविषयीच्या त्या काळामध्ये कदाचित आपण रममाण होऊन जाऊ. तर अशा प्रकारे वेगवेगळी पुस्तकं वाचली तर वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपण अनुभवू शकतो, जाणू शकतो. पुस्तक हे आपल्या आयुष्याला संपन्न आणि श्रीमंत करणारं एक भांडार आहे, ज्ञानाचं भांडार आहे. जितकं ज्ञान मिळवायचं असेल तितकं अमाप ज्ञान तुम्ही पुस्तकांद्वारे मिळवू शकता. आणि मनोरंजन तर होतेच. तुमचा रिकामा वेळ कसा निघून जातो पुस्तकं वाचण्यामध्ये, तर तुम्हाला त्याची जाणीवसुद्धा होणार नाही. एखाद्या व्यक्तीला जर मित्रांमध्ये बसायची, गप्पा गोष्टी करायची, टी व्ही बघण्याची आवड नसेल आणि वाचनाची जर आवड असेल तर तो व्यक्ती एकटाही जगू शकेल पुस्तकांच्या सोबत राहून. मनोरंजन वर आधारित असतात, विनोदावर आधारित पुस्तकं असतात, अनेक प्रकारची पुस्तकं आहेत. आणि अशा प्रकारे वाचनाचा छंद असणारा व्यक्ती कधी एकटाही जरी असेल तरी तो आनंदाने जीवन जगू शकतो. तर शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे जी आहे ती आपण जेवण खाण्यापिण्यातून म्हणजे अन्नपदार्थातून मिळवत असतो. तसंच मन आणि बुद्धी जी आहे आपली, त्याचं भरणपोषण करण्यासाठी, म्हणजे बुद्धीला आणि मनाला बळकट बनवण्यासाठी, सुदृढ बनवण्यासाठी आवश्यक सत्व जी आहेत ती केवळ पुस्तकच आपल्याला देत असतात. पुस्तकं हा प्रकाशवाटा दाखवणारा मित्र असतो. जितकं वाचन तुम्ही कराल तितकं ज्ञान तुम्ही संपादन करू शकता. आणि ज्या व्यक्तीच्या ठिकाणी ज्ञान आहे तो इतरांना ते देऊ शकतो. त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स असतो, आत्मविश्वास असतो आणि मेंदू त्याचा स्ट्रॉंग असतो, मन त्याचं खंबीर असतं. अनेक प्रकारचे अनुभव, अनेक प्रकारचे ज्ञान त्याच्याजवळ असतं. आणि असा व्यक्ती मग कुठल्याही परिस्थितीमध्ये तग धरून उभा राहू शकतो. तो डगमगत नाही, कुणाच्या भीतीपोटी किंवा कुठल्याही चुकीच्या मार्गाने तो जाऊ शकत नाही. आणि म्हणून प्रत्येकाजवळ हे ज्ञान असलं पाहिजे. आणि ज्ञान मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणजे पुस्तकांचं वाचन करणे. पुस्तक हा खरा आपला मित्र आहे, प्रकाश वाटा आहेत त्या अंधारातून पुढे नेणाऱ्या. आणि म्हणून आपण आपलं नातं जे आहे ते पुस्तकांशी जोडायला पाहिजे. वाचनाचा छंद आपण लावून घ्यायला पाहिजे. अतिशय सुंदर, अतिशय जीवन सुखकर करणारा असा हा छंद आहे. तर अशा प्रकारे हे पुस्तकांचं महत्त्व सांगणारा हा उतारा किंवा आपण वाचला या ठिकाणी, त्यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न दिले आहे की पुस्तकांची वैशिष्ट्ये कोणती, पुस्तकांना लेखकांनी कोणती उपमा दिली आहे. कोणती उपमा दिली आहे पुस्तकांना? प्रकाशवाटा दाखवणारा मित्र म्हटलेला आहे. थोरा मोठ्यांची चरित्रे आणि विनोदी कथा वाचताना तुमच्या मनावर कोणता परिणाम होतो असे लेखकांना वाटते. दिलेलं आहे उतार्यामध्ये, ते वाचायचं आहे तुम्हाला. आणि पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे कोणते, आता तुम्हाला मी समजावून दिलेले आहे उत्तरं शिकवत असताना. तर अशा प्रकारच्या या प्रश्नांची उत्तरं तुम्ही हा व्हिडिओ शांततेने ऐकून घ्या, आणि मनन करत त्याचं उत्तरा वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहून काढायची आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आणि त्यानंतरचा जो पाठ आहे आपला कोणता आहे, गोधडी नावाचा, तो आपण नंतरच्या तासिकेमध्ये बघूया. ठीक आहे, धन्यवाद.